नमस्कार मंडळी. तर आज इथे आपण अंडा भुर्जी बनवणार आहोत. एकदम स्ट्रीट स्टाईल, म्हणजे जशी बाहेर भेटते अंडा पाव तशी भुर्जी बनवणार आहोत आपण. तर इथे मी त्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये घालायचं आहे 2 पळ्या तेल. मस्त अशी अंडा भुर्जी सुटसुटीत होण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. तर व्हिडिओ प्लीज स्किप करू नका. काही वेळेस काय होतं, अंडे जेव्हा फोडून आपण त्यात टाकतो तर ते पूर्ण असे मोकळे होत नाही, गाठी गाठी झाल्यासारखे होतात त्याच्यात. तर आता इथे मी तेल टाकलं, त्यामध्ये जिरे घातले थोडेसे. इथे खूप सारा कांदा घातला आहे आणि कांदा मस्त असा लालसर परतून घ्यायचा. कांदा बारीकच चिरून घ्यावा. परतायला पटकन परतला जातो तो. वेळ आणि त्रासही होत नाही परतण्यासाठी. तर आता इथे कांदा मस्त लाल करून घ्यायचा आहे. आणि इथे कांदा लाल झाला की इथे हिरव्या मिरची आणि लसूणचीच पेस्ट घालायची आहे. हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी जिरे घालून इथे पेस्ट बनवून घेतली. तुम्ही याच्यात अद्रकही ॲड करू शकता. आणि आता इथे हिरवी मिरची, लसूण याच्यामध्ये परतलं की आता इथे आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटोची मी प्युरी म्हणता येणार नाही, मी चॉपरमध्ये टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून तो पटकन मिक्स होऊन जातो आणि आंबट वास येत नाही. तर आता टोमॅटोही आपल्याला इथे तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा. त्यानंतर त्यात मी घातला आहे थोडासा किचन किंग मसाला, धने पावडर, थोडासा प्रवीण मसाला, प्रवीण म्हणजे कांदा लसूण मसाला. आणि हे छान परतलं की आता थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये. आणि ही कांद्याची आणि टोमॅटोची जी पेस्ट आहे ते तेल सुटेपर्यंत आपल्याला आणि थोडीशी कोरडी होऊ द्यायची आहे आपल्याला. आणि तेल सुटेपर्यंत मस्त अशी परतू द्यायची आहे. तर इथे छान हे असं परतलं की आता थोडंसं लाल तिखट घातलं मी याच्यात, किंवा मग तुम्ही चटणीत जास्त घालू शकता जो आपण ठेसा बनवून घेतला होता. पण कलर छान येतो लाल तिखटामुळे, त्यामुळे थोडंसं लाल तिखट पावडर घातली. आणि छान असं कोरडं झालं आहे, पाहू शकता. मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे याची. आता इथे 5 अंडे मी मस्त फोडून घेतले होते. आणि आता याला छान असं याच्यात मिक्स केलं. आणि तुम्ही खालीसुद्धा मिक्स करून घेऊ शकता फोडून. मी याच्यातच मिक्स करून घेते आहे. आणि हे छान असं मिक्स करून घेतलं की एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि गॅस इथे फुल ठेवायचा आहे, सध्या फुल ठेवायचा आहे. टिप नंबर 1, गॅस फुल ठेवायचा आहे. इथे मीठ टाकायचं आहे. मीठ या स्टेजवरच मीठ टाकायचं, म्हणजे सगळीकडे मीठ सारखं पसरलं जातं. आणि व्यवस्थित आता कमी गॅसवरच हलवायचं आहे आपल्याला याला. हे मिक्स झालं छान की आता पाहू शकता इथे भुर्जी आपली थोडीशी कोरडी झालेली आहे. कोरडी भुर्जी झाल्यानंतर आता आपण याला तुम्ही मॅशर जे असतं आपलं पोटॅटो स्मॅशर, त्याने मॅश करून घेऊ शकता याला. मी इथे थोडंसं 1 पळी तेल घालून घेतलं अगोदर. आणि आता इथे जे आपण ज्याने हलवतो आहे त्याने थोडंसं मिक्स केलं. आणि पोटॅटो स्मॅशरने अशा पद्धतीने मॅश केलं त्याला, म्हणजे पूर्ण मोकळं मॅश होतं. पाहू शकता एवढीशी भुर्जी दिसत होते आणि मोकळी केल्यानंतर किती मोठी भुर्जी दिसते आपल्याला ती. आणि एकदम मोकळी दिसते आहे. खायला पण छान लागते आणि सगळीकडून व्यवस्थित परतली जाते ती. मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. आणि छान असं पुन्हा एकदा 2 मिनटं परतून घेतलं कमी गॅसवरती. आणि मस्त आपली गरमागरम भुर्जी तयार आहे. तुम्ही याला पावासोबत किंवा पोळीसोबत किंवा गरम पराठे करून याच्यासोबत सर्व करू शकता. खूप छान लागते. अशा पद्धतीने भुर्जी करून पहा. आणि तुम्ही भुर्जीमध्ये लाल तिखट वापरता की हिरवी मिरची, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मस्त अशी सर्व करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.